मूर्ती सर्वप्रथम शिवमहापुराण ग्रंथावरती कोटी कोटी प्रणाम दंडवत। कथेला उपस्थित तुम्ही सर्व श्रोते मायबाप तुम्हा सर्वांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम दंडवत। तसेच या ठिकाणी उपस्थित श्री स्वामी समर्थजी महाराज त्यांच्याही चरणावर कोटी कोटी प्रणाम दंडवत। कथेला सर्व कलाकार साथ करणारे त्यांच्याही चरणावर कोटी कोटी प्रणाम दंडवत। समस्त आयोजक नियोजक अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, त्यांच्याही चरणावर कोटी कोटी प्रणाम दंडवत। गोमातेच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम दंडवत। तसेच माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतो प्रत्येकाच्या अंतकरणात विराजमान असणारे भगवान परमात्मा त्यांच्याही चरणावर कोटी कोटी प्रणाम दंडवत। श्री गुरुवर्यांच्या चरणावर प्रणाम दंडवत। आज आपल्या कथेचा आहे 5वा दिवस आणि आज आपल्या कथेमध्ये विशेष कोणती कथा आहे? सगळ्यात महत्त्वाची भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। तयारी करून आला असताना सर्वजण आज देवाचं लग्न आहे। काल आपण सर्वांनी या ठिकाणी कथा श्रवण केल्या, कोणत्या कोणत्या कथा ऐकल्या एकदा सांगा, म्हणजे पुढील कथेत आपला प्रवेश करता येईल। देवाची प्राप्ती करायची असेल तर मी देवाची आण घेऊन सांगतो, दुसरं काहीच लागत नाही म्हणे। देवाला प्राप्त करायचंय ना तर फक्त भाव लागतो, भाव। देव सुद्धा म्हणतात भाव का भूखा हूं भाव ही तो सार है, भाव से भजले मुझे तो भव से बेड़ा पार है। म्हणून देवाला फक्त भाव लागतो, प्रेम लागतं। कारण देवाकडे प्रत्येक गोष्ट आहे, फक्त एका गोष्टीची कमी आहे। थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा दुष्काळ दया
भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. देवाकडे प्रत्येक गोष्ट आहे, पण देवाला असं वाटतं की आपल्या भक्तांकडून आपल्याला प्रेम असलं पाहिजे. सगळ्या गोष्टीचा सुकाळ आहे, पण दुष्काळ एका गोष्टीचा आहे, ते म्हणजे प्रेम. आणि देवावर माणसाने प्रेम केलं पाहिजे. आपण सगळीकडे जगामध्ये प्रत्येकावर प्रेम करतो, पण देवावर करतो का? घरातल्या प्रत्येक एका वस्तूवर प्रेम असते आपलं, असते की नाही महिला मंडळी? खरं सांगा. महिला मंडळी तर एवढ्या हुशार असतात, दुधावरच्या साईवर प्रेम करतात, पण देवावर करत नाही. साधू संतांनी प्रेम केलं ते देवावर केलं, जसं की गोपिकांनी देवावर प्रेम केलं. गोपिका भगवान कृष्ण परमात्म्यावर एवढं प्रेम करायच्या की कोणी काहीही म्हणलं तरी त्यांनी भक्ती सोडली नाही कधी. गोपिकांना काही लोकांनी विचारलं, म्हणे एवढं वेड्यासारखं त्या कृष्णाच्या मागं लागतात, काय आहे त्याच्यात एवढं? उठलं की सुटलं तुम्ही सारखं कृष्ण 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 कृष्ण, आणि त्याच्या भक्तीमध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं संसाराचंही भान राहत नाही. काय आहे म्हणे एवढं? कोण आहे तो कृष्ण? त्यावेळेस गोपिका म्हणल्या, आम्ही जर तुम्हाला सांगावं की देवावर एवढं प्रेम का करतो आम्ही, तर ती तुम्हाला समजणार नाही. म्हणजे सांगून उपयोग नाही का? कारण देवासारखं दुसरं कोणीच नाही जगामध्ये. देव तो देव आहे. आणि गोपिका एका ठिकाणी म्हणतात बघा, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. गोपिका म्हणतात की आम्ही जगाला सांगू शकत नाही आम्ही देवा किती प्रेम करतो, काही जगाला समजतच नाही म्हणे. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया जय हो, टाळी वाजवा सगळ्यांनी. आम्ही देवावर एवढं प्रेम करतो आणि देवाला दुसरं काहीच लागत नाही महाराज, प्रेम लागतं. हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत.
भगवान परमात्म्याला काही लागत नाही, फक्त प्रेम लागतं, भक्ती लागतं. आपण सामान्य असून एकमेकाकडे आपण जर जात असेल, आपल्यालाही जसं प्रेम लागतं तसं देवालाही प्रेम लागतं. आपल्या घरातल्या प्रत्येक एका व्यक्तीवर आपण प्रेम करतो, वस्तूवर प्रेम करतो, पण देवावर करत नाही. जेवढं प्रेम आपल्या लेकरावर असतंय आपलं, तेवढं आपल्या देवावरही आपलं प्रेम असलं पाहिजे. जसं की काही काही लोकांचं कसं असतं बघा, एखादी गाडी जरी खरेदी केली, 4 व्हीलर गाडी जर घेतली, तर लगेच लोक स्टेटसला टाकून देतात, हे आमच्या घरचा नवीन मेंबर आहे. टाकतात की नाही? पण असं कोणी टाकले की एखाद्या देवाचा फोटो टाकायचा आणि हे आमचा मेंबर आहे, आमचा घरातला आहे, आमचा देव आहे, असं कोणी टाकते का? कारण वस्तूवर प्रेम असते, पण देवावर प्रेम नसते. आणि प्रेम करणारे देवावर फक्त भक्त असतात, देवाचे भक्त असतात. आपलं सर्वांचं या ठिकाणी देवावर प्रेम आहे म्हणून आपण कथा ऐकायला येऊन बसलो, बरोबर आहे? देवावर भक्ती आहे, भाव आहे, प्रेम आहे, आणि म्हणूनच आपण या ठिकाणी येऊन बसतो. किंवा आपण कोणाच्या जरी घरी गेलो तर त्याच्यासाठी आपल्याला वाटते की बाबा त्याचा भाव आपल्यावर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या मनाला आनंद होतो, बरोबर आहे की नाही? आपण जर देवाच्या दर्शनाला गेलो, आणि फक्त काही काही लोक देवाच्या दर्शनाला जातात बघा, कशासाठी जातात? यादी घेऊन जातात, देवा आम्हाला हे पाहिजे, देवा आम्हाला ते पाहिजे, आम्हाला मुलगा पाहिजे, मुलाला नोकरी लागली पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, सर्व काही आम्हाला पाहिजे, हे सांगण्यासाठी देवाकडे जातात. पण फक्त निस्वार्थ भावाने कोण प्रेम करते देवावर? ते फक्त भक्त करतात. भगवान शंकराचे असे एक भक्त होऊन गेले बघा. त्या भक्ताचं नाव आहे कंडप्पा, नावाचे भक्त आहेत. तो असा विचित्र भक्त या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याला माहिती नाही देवाची पूजा कशी करायची. भगवान शंकर हे दैवत जरी भोळे असले, पण आपण त्यांची पूजा करतो भगवान शंकराची. त्यांच्या डोक्यावरती बेलपत्र वाहतो, जलाचा अभिषेक करतो, दुधाचा अभिषेक करतो. पण हा एक भक्त असा होता, भिल्ल समाजाचा होता. कथा खूप सुंदर आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकली तर समजेल. भिल्ल समाजाचा भक्त आहे, भिल्ल भक्त आहे, कंडप्पा नाव आहे. आणि हा एका जंगलामध्ये काम करणारा जो राजा असतो, त्या राजाचा, यक्ष राजाचा मुलगा आहे हा कंडप्पा. एक दिवस सगळ्या सैन्यासोबत त्या वनातून निघाला आणि शिकार करण्यासाठी निघाला होता. घोड्यावर स्वार झाला, घोड्यावरती बसला, हातात धनुष्यबाण घेतला आणि सगळ्या सैनिकाला घेऊन निघाला. वनामध्ये आला. वनामध्ये आल्याच्या नंतर तो शिकार करू लागला. शिकार करत 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 आता मात्र त्याची दृष्टी गेली एका उंच डोंगरावरती. त्याने पाहिलं की सैनिकाला विचार लागला, म्हणे त्या उंच डोंगरावरती काहीतरी छोटंसं मंदिर दिसते, नेमकं काय आहे? त्यावेळी सैनिकांनी सांगितलं, म्हणे हे जे मंदिर तुम्हाला दिसत आहे ना, ते भगवान शंकराचं मंदिर आहे. त्यावेळेस कंडप्पांना सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुम्ही पुढे जा, मी आत्ता त्या मंदिरामध्ये जाऊन येतो. आणि हा काही भगवान शंकराचा आधी भक्त नव्हता. कोण होता? शिकारी होता, एक प्राण्याला मारून खाणारा होता. आणि आता मात्र त्यांनी ते मंदिर पाहिलं, भगवान शंकराचं मंदिर पाहिल्यामुळे त्या ठिकाणी गेला. गेल्याच्या नंतर भगवान शंकराची सुंदर पिंड त्या ठिकाणी होती. भगवान शंकराला पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्याची दृष्टी सगळीकडे गेली. तर उंच डोंगरावरती होते भगवान शंकर, एकटेच होते. त्या ठिकाणी कोणता प्राणी नाही, पशु नाही, मनुष्य नाही, कोणी कोणी नव्हतं त्या ठिकाणी. त्याने देवाला पाहिलं, दोन्ही हात जोडले आणि चरणावर देवाच्या मस्तक ठेवला आणि विचार करू लागला. मनामध्ये त्याचा भाव निर्माण झाला, एवढ्या उंच डोंगरावरती या मंदिरामध्ये छोट्या भगवान शंकर एकटे राहतात. त्याला आश्चर्य वाटू लागलं. भक्ती कशी करावी काय या गोष्टीचं काही माहिती नव्हतं, ज्ञान नव्हतं.
आणि देवाला पाहिलं, मनामध्ये पाहिल्याच्या नंतर सत्वगुण जागा झाला. आपोआप पूर्वजन्मीचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य जागा झाल्यामुळं आता मात्र मनात प्रेम निर्माण झालं देवाबद्दल, भक्ती निर्माण झाली आणि देवाला म्हणू लागली, देवाला बोलू लागले. माणसाने देवाला बोललं पाहिजे. तुमच्या घरामध्ये देवघरात एखादी छान मूर्ती असेल देवाची, किंवा तुम्ही ज्या देवाची सेवा करतात, किंवा मनातूनही सारखं देवाला बोललं पाहिजे माणसाने. जसं की आपण आपल्या मैत्रिणीला बोलतो, किंवा समोरच्या एखाद्या व्यक्तीला आपण जसं बोलत राहतो, सांगत राहतो गोष्टी. ते म्हणतात की जीवनातले सगळे सुखदुःख कोणाला सांगितले पाहिजे? देवाला सांगितले पाहिजे, माणसाला सांगितले नाही पाहिजे. प्रत्येक क्षणाला माणसाने देवाला बोललं पाहिजे. तसा हा कंडप्पा, याला काही माहिती नाही, पण भगवान शंकर पुढे आहे. देवाला तो बोलू लागला, म्हणे देवा, तुम्ही एकटे एवढ्या मोठ्या डोंगरावर राहता, या ठिकाणी तर कोणीच नाही, तुम्हाला कसं करमत आहे म्हणे देवा. आणि जसं की आम्हाला अन्न वस्त्र निवारा प्रत्येक गोष्टीची गरज असते, तशी तुमची पूजा कोण करत असेल, तुम्हाला कोणी जेवायला देत असेल की नाही, सगळे मनात प्रश्न येऊ लागले. तो देवाला सांगू लागला, तुम्हाला कसं करमत आहे म्हणे देवा, एवढ्या उंच डोंगरावर एकटी येऊन बसलात. काळजी करू नका देवा, आजपासून मी हा कंडप्पा कुठे जाणार नाही म्हणे, तुमच्याच जवळ राहील, रोज मी तुमची सेवा करेन. आणि त्या दिवशीपासून पूर्वजन्माचं पुण्य जागा झालं आणि तो त्या ठिकाणी राहू लागला. आता जसं तो त्या ठिकाणी राहायचा, सकाळी लवकर उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी गंगेवरती स्नान करायला जायचा. पण आपण स्वतः स्नान केलं की त्याच्या मनात असा प्रश्न येत होता, आपण स्नान करायलो पण देवाला कोण स्नान घालत असेल. म्हणून त्या कंडप्पानी काय करायचं बघा, तोंडामध्ये पाणी घ्यायचं. तोंडामध्ये पाणी घेतल्याच्या नंतर आता म्हणे आपल्याला जेवायला लागते, मग देवाला पण जेवायला लागत असेल ना. देवाला नैवेद्य दाखवतात ना तुम्ही, महिला मंडळी झोपले का तुम्ही, जागे आहेत ना. देवाला नैवेद्य दाखवतात की नाही? कोण कोण नैवेद्य दाखवते रोज घरामध्ये, सांगा, हातवरती करा. वा वा. जे रोज देवाला जीव घालत नाही, नैवेद्य दाखवत नाही, शास्त्र सांगतंय देवाला न अर्पण केलेलं अन्न घरामध्ये ज्या ठिकाणी खायला जातं ते काय अन्न नसतं म्हणे. जसं गाईला आपण बैलाला कडबा टाकतो ना, ते कडबा खाल्ल्यासारखं असतं. आपण घरातल्या एका एका व्यक्तीला जीव घालतो, पण देवाची काळजी करतो का? जे करत असतात ते देवाचे भक्त असतात. असं वाटलं पाहिजे देवा आपला देव उपाशी राहिला. आणि स्वयंपाक करणाऱ्या महिला मंडळी घरामध्ये सकाळी रोज तुम्ही स्वयंपाक करतात, स्वयंपाक केल्यानंतर आधी देवाला नैवेद्य, त्या दिवशी सांगितलं आधी गोमातेला देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग ते अन्न सगळ्यांनी खायचं. कारण ज्यावेळी तुम्ही ते स्वयंपाक बनवतात ना त्यावेळी ते अन्न असतंय, पण ज्यावेळी तुम्ही ते देवाला अर्पण करतात त्यावेळी ते अन्न नसून ते देवाचा प्रसाद बनतो. आणि तो जर तुम्ही प्रसाद खाल्ला घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं, तर त्याची जी बुद्धी असते ती सात्विक होते घरातल्या प्रत्येक व्यक्तीची, कारण अन्नामध्ये देवाचा अंश जात असतो. मोठ्याने वाजवा, वाजव. जसं आपण कोणी जर आपल्या घरी आलं तर किती प्रेमानं खाऊ घालतो, त्यांना घालतात की नाही. जसं की काल आम्हाला आमच्या आमदार साहेबांच्या घरी जेवायला बोलवलं होतं. बालाजी काका कल्याणकर आमदारजी यांच्या घरी आम्हाला जेवायला काल बोलवलं होतं. त्यांच्या घरातल्या प्रत्येक एका महिला मंडळीने त्या ठिकाणी पूर्ण परिवाराने आमची एवढी सेवा केली. प्रेमपूर्वक सगळ्यांनी जीव घातलं. आणि कसं असते, ज्या ठिकाणी माणसाला प्रेम भेटतं त्या ठिकाणी देव तर जातोच, पण माणूसही जात असं. ज्या ठिकाणी प्रेम नाही त्या ठिकाणी माणूस जात नाही. आज आपल्याला पुढे कथेमध्ये पाहायचंय की भगवान शंकर माता सतीला सांगतात की कोणत्या ठिकाणी जायचं, कोणत्या ठिकाणी जायचं नाही. तसं ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी देव तर असतोच, पण माणसालाही त्या ठिकाणी प्रेम लागत असतं. प्रेम जर नसेल मनात तर
त्या ठिकाणी गेलो तरी पण मनामध्ये मात्र दुविधा राहते की आपण उगाच या ठिकाणी गेलो. आणि प्रेम नसताना एखाद्याच्या घरात जा तुम्ही, तिथं अपमान झाल्याशिवाय बाहेर येतच नाहीत तुम्ही. आजही आम्हाला तुम्ही सगळेच आयोजक मंडळी या ठिकाणी बोलवले, तेव्हापासून आम्ही पाहतो तुमच्या प्रत्येक एका एका घरामध्ये आम्हाला प्रेम भेटते, खूप माया भेटती. आज बी आम्ही आमचे प्रकाश काकांच्या घरी जेवायला गेलतो, त्यांनी खूप सुंदर जेवायचं बनवलं होतं. प्रत्येकाच्याच घरी आम्ही जेवढ्या घरी गेलो सगळे छान त्या ठिकाणी प्रेम देतात. प्रेमाने जसं तुम्ही आम्हाला जीव घालता तसं तुम्ही देवालाही जीव घातलं पाहिजे, म्हणजे घरातला देव प्रसन्न राहतो. मनात विचार आला पाहिजे आपल्या की आपण जेवण करतो मग देवाला का नाही द्यायचं. अगोदर आपल्या आधी माणसाला देवाचा विचार आला पाहिजे की देव जेवला का. आणि तो प्रसाद दाखवल्याच्या जीव घातल्याच्या नंतर देवाला मग आपण घरामध्ये जेवण केलं पाहिजे, तो प्रसाद बनत असतो. तसं कंडप्पाच्या मनात विचार आला, म्हणे आपण या ठिकाणी आता स्नान झालंय, आपण लगेच जेवण करतो. म्हणजे त्या भगवान शंकर एकटेच आहे तिथं, त्यांना पण तर जेवायला लागेल. म्हणून त्याने विचार केला. आणि हा कंडप्पा जेवण म्हणून खाद्य काय खात होता, जेवण काय करत होता, तर तो शिकार करणारा एक सामान्य व्यक्ती होता. शिकार करणारा व्यक्ती आणि तो प्राण्याला मारून खाणारा होता. त्याच्या लक्षात आलं नाही की हे देव आहे आणि या देवाला आपण अन्न द्यायचं की मांस द्यायचं. म्हणून त्यानं काय केलं, एका प्राण्याची शिकार केली. लक्ष आहे ना तुमचं. प्राण्याची शिकार केली आणि प्राण्याची शिकार केल्याच्या नंतर आता त्याने हातामध्ये त्या प्राण्याचं मांस घेतलं, तोंडामध्ये पाणी आहे. चालत चालत एका हातामध्ये मांसाचा गोळा घेतला आणि चालत चालत त्यांनी झाडाचे असे फुलं तोडले आणि कमरेला खोवले. तसाच तो निघाला आणि निघाल्याच्या नंतर भगवान शंकराच्या मंदिरात येऊन पोहोचला. देवाला पाहिलं, म्हणे देवा काळजी करू नका, मी तुम्हाला स्नान घालतो, तुम्हाला नैवेद्य बी मी आणलेला आहे. आणि तोंडातलं पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकलं. म्हणे आता देवाला स्नान तर घातलं पण टॉवेल नाही म्हणे आपल्याकडं, कपडा नाही पुसायला. म्हणून त्यांनी पायातली चप्पल काढली, चप्पलीनं त्यांनी पिंड पुसली. देवाच्या डोक्यावरती त्यांनी फुलं वाहिली आणि आता मात्र देवाला नैवेद्य दाखवू लागला. मांसाचा गोळा देवाच्या पुढे ठेवला, कृष्ण अर्पण केलं, देवाला अर्पण केला. आणि हा कंडप्पा अशी विचित्र भक्ती देवाची करू लागला भगवान शंकर. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. आता मात्र त्या मंदिरामध्ये फक्त एक पुजारी येऊन जायचे आणि ते पुजारी येऊन जायचे. त्यांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं मांसाचा गोळा भगवान शंकराच्या समोर. राग आला पुजाऱ्याला. पुजारी म्हणू लागला, अरे कोण असेल. पण तो भगवान शंकरला हात जोडला आणि पुजारी म्हणतात, देवा म्हणे कोणीतरी प्राणी आला असेल, त्यांनी या ठिकाणी मांस आणून टाकला असेल, क्षमा करा. म्हणून त्यांनी पूर्ण मंदिर पुन्हा स्वच्छ धुवून काढलं, देवाला पुन्हा स्नान घातलं. आणि घरी गेल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणजी येणार, पंडितजी येण्याच्या अगोदरच पुन्हा यांनी आपला क्रम सुरू केला. देवाला तोंडामध्ये पाणी घातलं, अभिषेक घातला, देवाला पुन्हा मांसाचा गोळा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी असाच क्रम झाला. त्यावेळेस ते पंडितजी बोलू लागले, म्हणे देवा कोण या ठिकाणी येतं आणि तुमची अशी विचित्र पूजा करून जाते, काही कळत नाही म्हणे. पण उद्या मात्र मी शोध लावेन की कोणी येते. पंडितजी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी एका झाडाच्या पाठीमागून पाहू लागले की कोण येते अशी विचित्र पूजा करून जाते. कंडप्पा आला, तोंडातलं पाणी टाकलं. पंडितजी बघतच होते, अशी कुठं विचित्र भक्ती, कोण असेल म्हणे हा दुष्ट, देवाची अशी पूजा करतो, याला कळतं तरी का पूजा कशी करायची, दिसायला तर एवढा विभद्र दिसतो, कोण असेल. पुन्हा पूजा केली, पुन्हा मांसाचा गोळा ठेवला. आता मात्र ते निघून गेल्याच्या नंतर भगवान शंकराला बोलण्यासाठी पंडितजी मंदिरात आले. आल्याच्या नंतर देवाला भांडू लागले, म्हणे देवा आम्ही एवढी तुमची सकाळपासून दुग्ध अभिषेक करून पाण्याची धार टाकून त्या ठिकाणी फुलं पुष्प, त्या ठिकाणी कुंकू पत्र, बेलपत्र, पुष्प सगळं अर्पण करून जातो, नैवेद्य दाखवतो सुंदरपैकी. आणि ते असा एखादा कोण भक्त येतो तुमचा आणि या ठिकाणी पूजा करून जातो. त्यावेळेस भगवान शंकर पंडितजीला म्हणू लागले, तो कंडप्पा नावाचा माझा भक्त आहे, त्यांनी जरी माझी अशी पूजा केली तरी त्याच्या मनातला जो भाव आहे, भक्ती आहे, ती अपार आहे.
एवढी भक्ती आहे त्याच्या मनामध्ये, म्हणून मी त्यांनी केलेली पूजा स्वीकार करतो. त्यावेळेस पंडितजी म्हणले आमच्यापेक्षा जास्त भक्ती आहे. त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं मी ते सांगू शकत नाही. त्यावेळेस पंडितजी म्हणले ठीक आहे देवा, त्याची परीक्षा घे म्हणले. जर तो परीक्षेमध्ये पास झाला, यशस्वी झाला, तर समजायचं की तो तुमचा भक्त आहे. त्यावेळेस भगवान शंकरांनी पंडितजीच्या म्हणण्यावरून दुसऱ्या दिवशी त्या कंडप्पाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. आता मात्र भगवान शंकर आणि पंडितजीनं त्या ठिकाणी कंडप्पा आतमध्ये आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा देवाची पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर कंडप्पा पुढे उभा आहे, दोन्ही हात जोडलेले आहेत आणि त्यांनी एक दृश्य पाहिलं. भगवान शंकराचा एक जे डोळा आहे तो देवाचा चांदीचा डोळा खाली पडलेला आहे आणि त्या एका डोळ्यातून रक्त वाहत आहे. आता पाहिल्याच्या नंतर ते कंडप्पा रडू लागला आणि देवाला म्हणला देवा हे काय झालं, तुमच्या डोळ्यातून रक्त वाहिले. कंडप्पाच रडायला लागला. पंडितजी सगळं हे दृश्य पाहू लागले. कंडप्पा रडायला लागल्याच्या नंतर काळजी करू नका म्हणे देवा, तुमचा भक्त कंडप्पा इथं आहे, तुमचा एक डोळा गेला ना हरकत नाही. लगेच कंडप्पाने आपल्या धनुष्याचा बाण काढला, त्याने आपला एक डोळा काढला आणि तो डोळा काढून देवाच्या डोळ्याला लावला, भगवान शंकराच्या पिंडीला लावला. देवाचं रक्त थांबलं. असं झाल्याच्या नंतर आता मात्र पुन्हा कंडप्पा तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी येणार तितक्यात पंडितजी म्हणले देवा ही तर म्हणे परीक्षा झाली, पण एवढी तीव्र परीक्षा नाही, कठोर नाही म्हणे, आणखीन परीक्षा घ्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर एक डोळा तर कंडप्पाचा गेला होता, पण एका डोळ्यानं त्याला दिसत होतं. आला, पुन्हा तोंडातलं पाणी देवाच्या भगवान शंकराच्या डोक्यावरती टाकलं, पुन्हा मांसाचा गोळा ठेवला, पाहिलं तर दुसऱ्याही डोळ्यातून देवाच्या रक्त वाहत आहे. आता मात्र कंडप्पा पुन्हा देवाला बघून रडू लागला आणि रडत असताना पुन्हा म्हणतो देवा काळजी करू नका, तुमचा भक्त आहे ना, त्याचा एक डोळा तर गेलेला आहे, पण तुमचा दुसरा डोळा कोण्या प्राण्याने काढला काय माहिती, एवढा आघात तुम्हाला झालाय, किती दुःख होत असेल. म्हणून न विचार करता पुन्हा कंडप्पाने काय केलं, आपला धनुष्याचा बाण काढला आणि दुसरा डोळा काढणार, पण म्हणला आता मात्र पिंडीला बरोबर डोळा लावायचा कसा, कारण एक डोळा तर आपल्याला नाही आणि दुसरा डोळा जर काढला तर दिसणार नाही की देवाच्या पिंडीला डोळा लावायचा कसा. म्हणून तो खाली बसला, एक पाय आपले एक टाच त्या ठिकाणी देवाच्या दुसऱ्या डोळ्याच्या ठिकाणी लावली, म्हणजे माप घेण्यासाठी की नेमका डोळा बसवायचा कुठे, आणि एक पाय त्यांनी पिंडीला लावला. पिंडीला पाय लावला, आपला डोळा काढला आणि बरोबर डोळा काढल्याच्या नंतर टाच बाजूला केली, त्याच ठिकाणी तो डोळा लावला आणि दोन्ही डोळ्यांना आता मात्र तो आंधळा झाला आणि यातना होऊ लागली, म्हणून रडू लागला, त्याच ठिकाणी रडू लागला. भगवान शंकराला दोन्ही डोळे अर्पण केले, दोन्ही हात जोडले, देवाला प्रार्थना करू लागले.